आवाज सर्वसामान्यांचा। कातर खटाव वडूज रस्त्याची सध्या दयनीय अवस्था झाली आहे। खोल खड्डे पडल्याने रोज या मार्गावर ये-जा करणाऱ्या नागरिकांना खड्डा चुकवताना कसरत करावी लागत आहे। 6 महिन्याला खड्डेमय रस्ता अशी कातर खटाव वडूज रस्त्याची ओळख निर्माण झालेली दिसून येत आहे। कातर खटाव वडूज रस्त्यावर तात्पुरती डागडुजी करून नुकतेच उन्हाळ्यात डांबर खडी रोलिंग करून प्रवाशाने खड्डे मुजवले होते, परंतु 2-3 पावसातच आणि रस्त्यावर पाण्याची डबकी साचत असल्याने खोल खड्ड्यांनी पुन्हा डोकं वर काढलं। त्यामुळे येणारे जाणारे प्रवासी मंडळी वाहन चालवताना खड्डे मोजण्यापेक्षा कोणता खड्डा चुकू असा विचार करीत वाहन चालवताना दिसत आहेत। रात्रीच्या वेळी समोरून दुसऱ्या वाहनांचा उजेड डोळ्यावर आला की खड्डाच दिसत नसल्याने डोकं वर काढलेल्या खोल खड्ड्यात दुचाकी 4चाकी वाहने चांगलीच आपटताना दिसतायत। यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे। पुढे मोठा खड्डा दिसत असल्याने खड्डा चुकवण्यासाठी गाडी इकडे घेऊ की तिकडे घेऊ अशी अवस्था वाहन चालवणाऱ्यांची होत आहे। कातर खटाव अंतर्गत मेन पेठेत फुटाफुटावर खडी उसकटल्याने मोठे खड्डे पडलेत। कातर खटाव पासून काही 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंभार मळवीच्या पुलाची उंची दिवसेंदिवस कमी होत चालली आहे। पुराच्या पाण्याच्या प्रवाहाने वाळू आणि गाळाचा खच इथे धडकून साचलेला दिसत आहे। त्यामुळे या ओढ्याला पूर आला की पुलावरून 2.5 ते 3 फूट पाणी जोरात वाहत असते। पाणी कमी होईपर्यंत अनेक तास दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प होत असते। अशी दयनीय अवस्था या कातर खटाव वडूज मार्गावर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासी नागरिकांची होत आहे। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता सध्या इथे कातर खटाव वडूज रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। उन्हाळ्यातच खड्डे डांबराने भरले होते, मुजवले होते तर ठेकेदारांनी, तर आता पावसाळ्यात खड्ड्यांनी तोंड वर काढलेलं आहे। तर इथं स्थानिक लोक आहेत, प्रवासी आहेत, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। तर काय सांगाल तुम्ही? काय उन्हाळ्यामध्ये कातर खटाव रोडचे खड्डे पडले होते, जे डागडुजी केली। त्यानंतर आता मला वाटतं 1-2 महिन्यातच पावसानं रस्त्याची परत चाळण झालेली आहे। लवकरात लवकर आपले खड्डे बुजवून कातर खटाव वडूजकरांसाठी रस्ता चांगला करावा। अच्छा, पण काय समस्या म्हणजे काय आहेत? म्हणजे खड्ड्यामुळे काय नक्की येता जाता पडते ती, बरं ॲक्सिडेंट होते, कोणाचं फ्रॅक्चर होते पाय, कोणाचं काय होतं, त्याचा खर्च कोण देणार आहे? गोरगरीब जनतेचा आधी कल्डनवरून आली ती पडली असते मगाशी। अच्छा, कल्डनवरून म्हणजे यांना जाणाऱ्यांना नाहक त्रास होतोय। खड्डे फूट खोल बी आहेत आणि जवळजवळ 2-2.5 फूट रुंद बी आहेत। कातर खटाव ते रानमा अतिशय चांगला रस्ता आहे। रानमाच्या पुढील पुरंगली वस्ती ते वडूज रस्त्याची अवस्था बिकट आहे। अच्छा, ती त्वरित लवकरात लवकर प्रशासनाने आपले काम चालू करावे, अच्छा एवढीच विनंती। अच्छा, म्हणजे आता हे कुंभार मळवीपाशी आपल्या कातर खटाव वडूज रोड कुंभार मळवीपाशी तो एक पूल आहे, ब्रिटिशकालीन पूल, म्हणजे असा तो भरपूर निमुळता झालेला आहे। त्याच्याबद्दल काय सांग? पाणी थोडं जर पाणी पुलावरून जाते, त्याची प्रशासनाने उंची थोडी वाढवावी व अतिशय सुंदर पूल मोठा बनवावा हीच विनंती आहे। आता काय सांगाल तुम्ही? गाव कुठं तुमचं? येलमरवाडी। तुम्ही रोज ये-जा करता, काय अवस्था आहे, काय वाटते तुम्हाला? या खड्ड्यामुळे त्रास होते, या पडलेली माणसं त्याचा हातपाय फ्रॅक्चर होते, काय जीवांची वेळ आली तर जायची वेळ। अच्छा, म्हणजे प्रशासनानं बुजवून घ्यावे। काही प्रकार अनुचित प्रकार काही घडू शकतो? अनुचित म्हणजे काही वेळेला अचानक काही बिघडते। अच्छा, ज्येष्ठ नागरिक म्हणजे तुमचं म्हणणं आहे प्रशासन आणि संबंधित प्रशासन लवकरात लवकर हे खड्ड्याची डागडुजी करावी, खड्डे मुजवावे, कातर खटावच्या रस्त्याच्या कामाची डागडूग करून घ्यावी। अच्छा, आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।